मार्गशीर्ष पौर्णिमा दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा केला जातो। आज दत्त जयंती या दिवशी दत्ताची मनोभावे पूजा केल्यानं, उपासना केल्यानं दत्ततत्वाचा अधिक लाभ मिळतो अशी मान्यता आहे। भगवान दत्तात्रेय हे कलियुगातील देवता मानले जातात। त्यांना दत्त असंही म्हणतात। धार्मिक ग्रंथामध्ये त्यांचे वर्णन ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे संयुक्त अवतार म्हणून केले गेले। या तिन्ही देवतांचे अंश म्हणजेच श्री गुरुदेव दत्त। देशात भगवान दत्ताची अनेक प्राचीन मंदिरं आहेत। कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज भक्तिमय वातावरणात दत्त जयंती साजरी करण्यात आली। दत्त जयंतीनिमित्त भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करत आहेत। कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी मंदिरात पहाटे अभिषेक करण्यात आले। यावेळी दत्त भिक्षालिंग मंदिराचे पुजारी बाळासो दादरणे यांनी पहाटे करण्यात आलेला अभिषेक, शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आलेल्या पूजेविषयी माहिती दिली। तसंच श्री दत्ताच्या महतीविषयी, जयंतीनिमित्त करण्यात येत असलेल्या कार्यक्रमांची आणि दत्त भिक्षालिंग मंदिराविषयी माहिती दिली। शहरातील ठिकठिकाणी असलेल्या मंदिरात दत्त जयंतीनिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने या महाप्रसादाचा आस्वाद घेतला। न्यूज मराठी 24 साठी असित बनगे, कोल्हापूर।